नॅशनल बँकेकडे गेली ती खाती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत। आणि आमच्या खात्याच्या वतीनं कृषी खात्याच्या वतीनं जे काही योजना आहेत त्या योजना पुन्हा जर जे शेतकरी अकाउंट चालू करतील त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी योजना आम्ही डीबीटीच्या मार्गाने या ठिकाणी ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेऊ। तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवीन अपडेट सरकारने दिलेली आहे। तर बघू शकता, किसानों की कर्जमाफी, अजित पवार और एकनाथ शिंदे के बाद अब आया सीएम फडणवीस का बयान, जाने किसका बचाव। आता बघू शकता, जाने किसका बचाव किया। तर बघू शकता, यामध्ये सांगितलं जाणार आहे की कर्जमाफी संदर्भात एक मोठी अपडेट शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। परंतु तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो। तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तर बघू शकता, लेटेस्टची अपडेट असणार आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही, एप्रिल 2025 म्हणजे 21 एप्रिल 2025 म्हणजे आज लेटेस्टची अपडेट असणार आहे मित्रांनो। तर बघू शकता, तर व्हिडिओ लाईनपर्यंत बघा, कारण की शेतकरी असाल तर अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो। बघा, किसानों की कर्जमाफी, अजित पवार और एकनाथ शिंदे के बाद अब आया सीएम फडणवीस का बयान, जाने किसका बचाव किया। आता बघू शकता, महाराष्ट्र सीएम देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस ने उप मुख्यमंत्री अजित पवार की फसल कर्ज माफी पर टिप्पणी का बचाव किया। पवार ने वित्तीय स्थिति के कारण किसानों से समय पर किस्तें चुकाने की अपील की थी, बरोबर। त्यानंतर बघा, पंढरपुर, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शनिवार को फसल कर्ज माफी पर उप मुख्यमंत्री अजित पवार की टिप्पणी का बचाव करते हुए कहा कि उन्होंने सरकार का रुख सामने रखा है। पवार ने शुक्रवार को पुणे के बारामती में एक कार्यक्रम में कहा था कि राज्य में मौजूद वित्तीय स्थिति फसल कृषि माफी की अनुमति नहीं देती है। इन्होंने बघू शकता, किसानों से इस संबंध में घोषणा की थी। प्रतीक्षा करने के बजाय समय पर किस्तों का भुगतान करने को कहा गया था। बघू शकता, जे कृषी मंत्री असणार आहे तर त्यांनी संमती दिलेली नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। तर शनिवारची आणि शुक्रवारची हे खबर असणार आहे मित्रांनो। तर त्यानंतर बघा, यांनी काय म्हटलेलं आहे, फडणवीस सरकार में वित्त मंत्री पवार ने कहा था, कोई अन्य चीज़ों का दिखावा कर सकता है लेकिन वित्तीय वास्तविकता का नहीं। उन्होंने कहा था, चुनाव घोषणा पत्र में फसल कृषि माफी का वादा किया गया था, बरोबर। लेकिन आज मैं किसानों से कहना चाहता हूँ कि वे 31 मार्च से पहले अपने फसल कृषि की किस्त का भुगतान करें। कुछ किसान यह मानकर अपने कृषि की किस्त का भुगतान नहीं कर रहे कि सरकार कृषि माफी की घोषणा करेंगी। आता यांनी म्हटलेलं आहे की 31 मार्च से पहिले म्हणजे 31 मार्चच्या पहिले यांनी सांगितलेलं होतं की हे ज्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे त्यांनी कर्ज भरून द्यावे, कारण की कुछ किसान का यह मानना है की कृषी की किस्त म्हणजेच कर्जमाफी होणार आहे। तर त्यांनी अशा प्रकारे सांगितलं होतं। परंतु हे कर्जमाफी संदर्भात इथे आंदोलन चालू आहे, कारण की बघा, जे बच्चूभाऊ कडू असणार आहे त्यांनी जे कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केलेलं होतं, तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, कारण की मशाल आंदोलन हे केलेलं होतं। परंतु तो मुद्दा साईडला ठेवून आणखी बघूया की यांनी काय सांगितलेलं आहे। बघा, उप मुख्यमंत्री ने बारामती में कहा था कि राज्य सरकार सही समय पर निर्णय लेगी। उन्होंने दोहराया कि मौजूद वित्तीय स्थिति फसल कृषि माफी की अनुमति नहीं दे रही है। आता बघू शकता, जैसे कि उन्होंने दोहराया कि मौजूदा वित्तीय स्थिति फसल कृषि माफी की अनुमति नहीं दे रही है। फडणवीस ने पवार की टिप्पणी के बारे में पूछने जाने पर कहा कि उन्होंने सरकार की स्थिति बता दी है। मुख्यमंत्री ने कहा, उन्होंने कभी नहीं कहा कि यह फसल कृषि माफी कभी नहीं की जाएगी। तर बघू शकता, त्यांनी अशा प्रकारे म्हटलं की त्यांनी कधीच नाही म्हटलं होतं की उन्होंने कभी नहीं कहा की फसल कृषि माफी नहीं की जाएगी। त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा ते बजेट होईल तेव्हा ते कर्जमाफी करणार, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं। तर न्यूजच्या माध्यमातून देखील तुम्हाला भरपूरशी माहिती आहे सरकारने सांगितलेलं आहे। जसं की आता एकनाथ शिंदे आणि जे देवेंद्र फडणवीस असणार आहे आणि वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे असणार होतं, कारण की बघा, हे कर्ज जसे की शेतकऱ्यांनी उचललेलं असेल तर त्यांनी हे कर्ज भरायला सांगितलेलं आहे, परंतु हे कर्जमाफी होणार आहे
हे कर्जमाफी संदर्भात बच्चूभाऊ कडूंनी आंदोलन केलेलं होतं, मशाल आंदोलन देखील केलेलं होतं. यांच्या घरासमोर जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असणार आहे त्यांच्या घरासमोर यांनी मशाल आंदोलन केलेलं होतं. कारण की 17 तारखेला कॅबिनेटची बैठक बसलेली होती, परंतु त्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. कारण की 17 तारखेला हे कर्जमाफीची घोषणा आणि त्यांचा ठराव हे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मांडलेला होता, परंतु त्याचा निर्णय लागायला थोडा वेळ लागेल. परंतु तुम्ही शेतकरी असाल तर हे अपडेट तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येतील मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.